सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. नमो. आज 6 डिसेंबर 2025. बाबासाहेब जाऊन आज 69 वर्ष झाली. आणि प्रत्येक वर्षी कधी कधी असं वाटतं बाबासाहेब नव्याने जिवंत होतात. म्हणजे ते गेल्यासारखे वाटत नाहीत. आणि दिवसेंदिवस त्यांचं महत्व जास्तच वाटत चाललेलं आहे. म्हणजे आपल्याला जाणवत चाललेलं आहे. खरं म्हणजे आपण थोडेसे मोठे होत चाललो असं वाटतं. आपण लहानच होतो. म्हातारपणातही लहानच होतो. अजूनही काही लोक लहान आहेत. म्हणजे आपण मोठे होत नाहीत, त्यामुळे बाबासाहेबांचं मोठेपण कधी कधी लक्षात येत नाही. मोठ्या माणसाला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला तेवढं मोठं व्हावं लागतं. आणि ते बऱ्याचदा शक्य नसतं. मोठ्या माणसाचं मोठेपण हे मोठ्या माणसालाच समजतं. आणि आपण जोपर्यंत मोठे होत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांचं मोठेपण समजणार नाही. मोठे म्हणजे वयानं मोठे नाही, समजदारीने मोठे, अंडरस्टँडिंगने मोठे, जागृतीने मोठे मोठे जागृतीने मोठे. बुद्धांना आपण संपूर्ण जागृत म्हणतो, सम्मा संबुद्ध. आता त्यांची संपूर्ण जागृती कधी लक्षात येईल? आपण संपूर्ण जागृत झालो तर. त्यांचं निब्बाण कधी लक्षात येईल? आपल्याला ती निब्बाणाची प्राप्ती झाली तर. आपण जेवढे जागृत आहोत किंवा जेवढ्या जागृतीचा अभ्यास, सराव आणि प्राप्ती जेवढ्या पातळीवर आपल्याला आहेत तेवढेच आपल्याला बुद्ध समजतात, तेवढेच आपल्याला बाबासाहेब समजतात. आणि आज 6 डिसेंबरच्या निमित्तानं हा एक मुद्दा आता ऐन वेळेला लक्षात आला की बाबासाहेबांसारखे लोक किंवा बुद्धांसारखे लोक हे आपल्यासाठी दिवसेंदिवस जास्त जिवंत होतात, जास्त लक्षात येतात, म्हणजे जास्त जिवंत होतात. त्यांची उंची, खोली, त्यांचं गांभीर्य हे आपल्याला आपली खोली कुठपर्यंत आहे, आपण कितपत गंभीर होतो, आपण कितपत जागृत होतो, तेवढ्याच पातळीवर आपल्याला बाबासाहेब समजतात, बुद्ध समजतात. कारण आपल्याला आपली समज आलेली असते. त्यामुळं हा परत आता त्रिकोणाचा मुद्दा आला. हम्म. आपण बेसवर आहोत, कारण आपला बेस चांगला असेल तरच बुद्ध बाबासाहेब समजतील. त्यामुळे आपल्याला बेसला ठेवावं लागतं. आणि मग त्यांची उंची जी आहे, त्रिकोणाच्या दोन बाजू, त्यांची जी उंची आहे ती जाऊन कुठेतरी मिळाली पण पाहिजे. म्हणजे दोन्ही व्यक्तिमत्व आपल्याला समजून घेता आले पाहिजेत आणि त्यांना एकत्र करता आलं पाहिजे. ते एकत्र होतील. आणि एकत्र कशाच्या आधारावर होतील? आपल्या मनातले बुद्ध आणि बाबासाहेब, आपल्यातले बुद्ध आणि बाबासाहेब हे कोणत्या पातळीवर एकत्र होतील? तर दृष्टी, अंडरस्टँडिंग, समज, त्यांच्यातले काय म्हणतो आपण त्याला, कॉमन फॅक्टर्स, म्हणजे त्यांच्यातले समान मुद्दे
बाबासाहेब आणि बुद्ध यांच्यामधले जे समान मुद्दे आहेत, समान कार्य जे आहेत, समान उद्देश जे आहेत, ते समान उद्देश आपल्याला एकत्र करता आले आपल्या अंडरस्टँडिंग नुसार, तर बुद्ध आणि बाबासाहेब हे एक होऊन जातील. आणि म्हणजे दोन शक्ती एक होतील. आणि त्यांना एक करणारी ही शक्ती व्यक्तिगत असेल असं नाही, म्हणजे सगळे एकसारखे त्यांना पाहू शकणार नाहीत. सगळ्याच लोकांना बाबासाहेब बुद्ध एकत्र करता येणार नाहीत. सगळ्याच लोकांना बाबासाहेब एकसारखे समजणार नाहीत, बुद्ध एकसारखे समजणार नाहीत, समजून येणार नाहीत. बुद्ध आणि बाबासाहेब सारख्याच प्रमाणात एकत्र होणार नाहीत. एकच शक्ती आहे ती, आणि त्याला मी जागृतीची शक्ती म्हणतो. भानावर येणं, जीवन समजून घेणं, जीवनाच्या संपर्कात येणं. बाबासाहेब हे जागृतीच्या बऱ्याच उच्च पातळीवर होते. तशा दृष्टीनं आपण त्यांच्याकडे बऱ्याचदा पाहत नाही, कारण आपण आपल्याकडे तसं पाहत नाही. बाबासाहेबांनी एवढं मोठं काम का केलं, कसे करू शकले, तर ती एक जागृत शक्ती होती. आणि ती शक्ती त्यांनी क्रमशः वृद्धिंगत पण केली होती. म्हणजे त्यांचं जे ज्ञान, त्यांची जी समज, त्यांचं चिंतन, त्यांचं लेखन, त्यांची भाषणं, त्यांचं कार्य, त्यांची चळवळ हा चढता आलेख आहे. चढता आलेख आहे. ते त्रिकोणाची ती बाजू म्हणजे एक चढता आलेख आहे. त्यांची कुठं घसरण नाही. म्हणून त्यांनी स्वतःचं फाउंडेशन आधीच चांगलं करून घेतलं असं दिसतंय. आणि मग पुढे त्यांच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख हा असेंडिंग चढता आलेख होता, घसरण नव्हती तिथे. म्हणून एक एक दिवस 65 वर्षाच्या आयुष्याचा एक एक दिवस म्हणजे चढता आलेखाची पायरीच होती ती. एक एक पायरी, एक एक टप्पा होता. कधी कधी दिवस नाही, प्रत्येक क्षण ते कामी लावायचे असं दिसतंय. म्हणून ते 14 ऑक्टोबरच्या भाषणात म्हटले होते, 15 ऑक्टोबरच्या, आम्हाला जीवनातला एक एक क्षण कमी पडतो. म्हणजे प्रत्येक क्षणाकडे त्यांचं लक्ष होतं. आणि सतीच आहे, हे भान आहे, जागृती आहे. आपण जसं पाहतो प्रत्येक क्षणाचा श्वास उच्छ्वास, आन अपान, काया वेदना चित्त विचार प्रक्रिया याचं भान, म्हणजे प्रत्येक क्षणाचं भान आहे. जसं बाबासाहेब जे म्हणतात की आम्हाला जीवनातला एक एक क्षण कमी पडतो, मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. म्हणजे त्यांचं ते ध्येय जे होतं ना, हे सुरुवातीचं ध्येय आणि शेवटाचं ध्येय म्हणजे अस्पृश्यता निवारण असा उद्देश, असा असा त्यांनी शेवट नाही केला. त्यांनी शेवट केला, आम्ही मनुष्य मात्राला पूर्णावस्थेत नेण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ते हे अत्युच्च ध्येय आहे. आणि ते ध्येय म्हणजे पण त्यांच्या जीवनाच्या प्रगतीचा चढत्या आलेखाचा तो क्लायमॅक्स म्हणता येईल, सर्वोच्च बिंदू. लिखाणातला सर्वोच्च बिंदू हा 5 डिसेंबर 56 होता. 5 डिसेंबर 56. एक कुणीतरी व्हिडिओ टाकला याच्यावर छोटा. तर त्याच्यात त्यांनी कुठून माहिती काढली माहिती नाही, परंतु शेवटचे काही 10-12 तास सुद्धा कालच्या दिवसाचे, म्हणजे 5 डिसेंबर 56 चे रात्रीचे
रात्री त्यांनी कधीतरी बुद्ध अँड हिज धम्म या इंग्रजी ग्रंथाची प्रस्तावना लिहिली आणि त्या ग्रंथाचा शेवट केला त्यांनी लिखाणाचा. फक्त प्रस्तावना राहिली होती. बाकीचं जे आतलं पुस्तक होतं ते त्यांनी तयार करून घेतलं होतं असं दिसतंय. फक्त प्रस्तावना राहिली होती. जी प्रस्तावना अत्यंत महत्वाची आहे. तो त्या ग्रंथाचा सर्वोच्च बिंदू आहे, क्लायमॅक्स आहे, कालची प्रस्तावना. पण कुणीतरी व्हिडिओत असं सांगितलं की ते अं, ती प्रस्तावना लिहिण्याच्या आधी 10-12 तास लिखाण करत होते म्हणे, अभ्यास करत होते. तर मी पहिल्यांदाच ऐकलंय ते. असू शकतं. तर त्यांच्यातल्या शक्तीला वयाचं बंधन नव्हतं. आता फार थकलो, म्हातारा झालो, डोळे काम करत नाही, बसून बसून कधी कधी पाय सुजायचे, गुडघे दुखत असतील, तर वयाचं बंधन नसतं मोठ्या माणसाला. सामान्य माणसाला वयाबरोबर दुर्बलता येते आणि अशी माणसं जणू काही वयाबरोबर तरुण होतात आणि मेल्यानंतर परत जिवंत होतात. हे कसं काय, हे शोधावं लागेल. आणि ते शोध म्हणजे आपली स्वतःची प्रॅक्टिस आहे. स्वतःची आधी स्वतःला समजून घ्यावं लागेल, स्वतःला पात्र बनवावं लागेल, स्वतःला समर्थ बनवावं लागेल. तेव्हा अशा सामर्थ्यवान माणसांचं जीवन समजतं, कार्य समजतं. आणि त्याच्यावर बोलण्यासारखं फार कमी असतं. माणूस आतल्यात मौन होतो, एकांतवासात जातो आणि त्या एकांतवासात, आतल्या आत एकांतवासात गेल्याशिवाय जीवन समजत नाही. कारण जीवन आतच आहे. जीवन ह्या कायेत आहे आणि जीवन म्हणजे धम्म आहे, सत्य आहे. काय घडतंय, काय चाललंय, म्हणून मुद्दा पुन्हा तिथेच येतो. तर बाबासाहेबांना आजच्या दिवशी त्यांच्या ते ते जाण्याबद्दल अभिवादन करायची कधी कधी मला इच्छा नाही होत. कारण ते गेलेच नाही असं वाटतं. जिथं गेलेच नाही असं वाटतं तिथं अभिवादन काय करणार. कारण ते कार्य त्यांचं असं आहे की त्याचं उत्खनन जेवढं आपण करत राहतो तेवढं ते जिवंत होतात आणि पूर्वीपेक्षा आणखीन मोठे वाटतात. म्हणजे पूर्वीपेक्षा म्हणजे त्यांच्या हयातीत ते जेवढे मोठे होते ते आपल्याला आपण पाहिलं नाही. आपण त्यांचं कार्य ऐकलं नाही, पाहिलं नाही, त्यांना ऐकलं नाही, त्यांचं लिखाणे पूर्ण वाचलं नाही. आणि ते कोणाचं पूर्ण होतंय का नाही हे पण पाहण्याची गोष्ट आहे. कोणी पूर्ण वाचलेलं आहे ते. बरं, वाचलं जरी असलं तर समजलं किती. समजणं ही आणखीन पुढची पायरी आहे. त्याच्यावर जेवढं लिखाण केलंय त्याच्यावर चिंतन करणं आणि ते समजणं, हे जे 2-3 टप्पे आहेत प्रज्ञेचे, अंडरस्टँडिंगचे, हे 2-3 टप्पे पार पाडलेले किती लोक आहेत. हा पण एक संशोधनाचाच मुद्दा आहे की कोणाला समजलं असेल, बाबासाहेब कोणाला समजले.
तर असं काही दिसत नाही कोणी. ते अवघड काम आहे. म्हणजे हा दोष नाही लोकांचा, कोणाचा दोष नाही, किंवा आपण आपल्याला पण दोष नाही देऊ शकत. नाही जमत ते. नाही, आपल्याला ते तेवढी पात्रता नाही, तेवढी क्षमता नाही, तेवढी समज नाही. ते माझं मलाच कळत नाही तर मी बाबासाहेबांना कसं काय पाहणार, कसं काय समजून घेणार? माझं मलाच कळत नाही तर मी बुद्धांना कसं पाहणार, कसं समजून घेणार? स्वतः बाबासाहेबच म्हटले, बुद्ध माझ्यापेक्षा 100 वर्षांनी पुढे आहेत. म्हणजे बघा आता, ते त्यांना अजून किती समजून घ्यायचं होतं त्यांना, बुद्धांना. अजून 100 वर्ष आयुष्य पाहिजे, जणू काय त्यांना पाहिजे होतं पुढचं. म्हणजे 169 वर्ष, 169 वर्ष साधारण असेल ते, शब्दशः जर ते घेतलं तर. म्हणजे आज बाबासाहेब 169 वर्षाचे असते, आणखीन 100 वर्षाचं त्यांना 169 वर्ष 91च्या हिशोबाने जर धरले तर आणखीन जास्त. तर ते बुद्ध 100 वर्ष पुढे होते, म्हणजे अंडरस्टँडिंगने पुढे होते ते. कारण त्यांना सर्वोच्च. आज बाबा हा. 169 वर्ष म्हटलं तर आज बाबासाहेब असते. आज बाबा नाही, पण ते आता 6 डिसेंबरच्या हिशोबानं 119 बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, परंतु जाऊन 169 वर्ष झाले. जन्माचे हम्म. जे आहेत ते 2000 अच्छा, 91. 91ला 200 होतील. असो, तो आपल्याला आकडेमोड महत्वाची नाही. आपल्याला कसं आहे की त्यांना बुद्ध समजून घ्यायला अजून ते जणू काही, त्यांना अजून 100 वर्ष पाहिजेत असं त्यांचं जणू काही त्यांच्या म्हणण्याचा अर्थ निघतो. म्हणजे इतकं बुद्धाकडे त्यांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन होता, जी समज होती, ती अतिशय स्पष्ट होती. त्यांना जणू काही, त्यांना आपण सुद्धा, आपल्याला पण मर्यादा पडतात असं त्यांना जणू काय म्हणायचे ते. एवढे मोठं बुद्धांचं व्यक्तिमत्व. कारण दुःखातून मुक्ती साध्य करणं, दुःख संपणं, हा एक म्हणजे आपल्या दृष्टीनं म्हणजे कसं आहे, अकल्पित मुद्दा आहे. आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही. दुःख संपलंय, दुःखाचा शेवट झाला. जीवन चालू आहे पण दुःखाचा शेवट झाला. जगणं चालू आहे पण दुःखाचा शेवट झालाय. हे म्हणजे ऐकायला पण जरा हे वाटतंय, अशक्य वाटतं. असं 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 कुठं होऊ शकतं का, असं पण वाटतं. आता पण आपण स्वतःला जर प्रश्न विचारला, आपल्याला दुःखमुक्ती शक्य आहे का, त्याचं नाही उत्तर देत आहेत. शक्य आहे असं वाटतं, पण खात्री नाही वाटत. का? तर ते मुक्तीची जी पद्धत आहे, मुक्तीचा जो मार्ग आहे, ती प्रॅक्टिस आहे, ती अजून अशी दृष्टीच्या टप्प्यात नाही ना. मार्ग टप्प्यात नाही, आपल्या दृष्टीच्या टप्प्यात तो मार्ग नाही. जो मार्ग आता दिसतोय आणि फक्त चालायचं काम आहे, असं पण नाही झालं अजून काही बाबतीत. काही काही अंशी असे म्हणता येईल, दिसतोय मार्ग, स्पष्ट दिसतोय. आता काही नाही, आता फक्त हे समोर मुक्ती दिसते. मग ती कदाचित एखाद्या डोंगराच्या टोकावर इतकी असेल किंवा पर्वताच्या टोका इतकी असते, पण किमान दिसते तरी. आणि आता फक्त तिथपर्यंत जायचे. आता हे बाहेर नाही, परत हे आतमध्ये आहे. तर असं काहीतरी ते दिसतंय, आणि आता चालायचंय फक्त. तर असं पण नाही. अजून तर मला वाटतं बऱ्याच लोकांना, म्हणजे आपल्याला चाचपडावं लागतं. चाचपडत चाललंय. म्हणजे अंधारात मार्ग शोधतोय आपण. म्हणजे अविद्येमध्ये, अज्ञानामध्ये, अजागृत अवस्थेमध्ये, सती नसलेल्या अवस्थेमध्ये आपण म्हणजे अंधारात आहोत, आणि अंधारात मार्ग शोधतोय आपण. ही प्रॅक्टिस, ही साधना तशीच आहे. अंधारात, अविद्येत विद्या शोधायची, अज्ञानात ज्ञान शोधायचे, अंधारात प्रकाश शोधायचा आहे.
इथं आनापानमध्ये उतरणं कठीण जातंय. सलग सलग श्वासाच्या प्रवाहात राहणं, उतरणं आणि राहणं परमनंटली, हे कठीण जातंय. तर तो श्वास ज्या कायेत घेऊन जाणार आहे आपल्याला जाणीवांच्या आधारे. श्वास नाही नेणार कायेमध्ये, जाणीवा नेणार आहेत. जाणीवांचा प्रवास आहे हा. जाणीवांमुळे बोध आहे, बोधी आहे, बोधीचा प्रवास आहे, बोधाचा प्रवास आहे. तो जागृतीच्या आधारे आहे. जागृती ही जाणीवांची आहे. जाणीवा ह्या कायेमध्ये आहेत, हाडामासात आहेत. आणि हाडामासात शिरणं, त्यातला जिवंतपणा जाणवणं, मेंदूपासून सगळ्या शरीरभर जे मज्जासंस्थेचं जाळं पसरलेलं आहे, त्याच्यातच त्या जाणीवा आहेत. आणि त्या जाणीवांमध्ये उतरणं आणि सर्वांगाची, सर्व अस्तित्वाची जाणीव होणं सोपं नाही. म्हणून ती जागृती सोपी नाही. अशक्य पण नाही, पण सोपी नाही. पण आता जसं बुद्धांनी ते सोपं करून सांगितलं की कायेतल्या अनापानमध्ये उतरा, मग कायेत या, मग जाणीवा, जिवंतपणा, फिलिंग, वेदना, सुखदुःख पहा. सुखदुःखाचं कारण तिथंच आहे. काहीतरी पाहिजे, काहीतरी नको, इच्छा, आकांक्षा, तृष्णा. दुःख दुःखाचं कारण हे तृष्णाच आहे. काहीतरी पाहिजेच असतं नेहमी. कधी समाधान नसतं. चित्त कधी समाधानी होत नाही जोपर्यंत ते जागृत होत नाही आणि संतुष्ट होत नाही आणि निर्वाणात पोहोचत नाही, तोपर्यंत त्याला शांतता नाही. आणि त्याच्याविषयीच मन विचार करतं, म्हणजे मनोधम्म काम करतात. हे साध्य झाल्याशिवाय आपण स्वतःला एक आपण स्वतःलाही समजून घेऊ शकत नाही. आणि बाबासाहेबांना समजून घेणं हे आणखीन पुढचं काम, बुद्धांना समजून घेणं हे आणखीन पुढचं काम. आणि कधी समजेल याची काही गॅरंटी नाही, पण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. जेवढं जमेल तेवढं, जसं जमेल तसं. आणि जसं जमेल तसं म्हणण्यापेक्षा कस लावावा लागतो इथं. तो कस लावणं फार कठीण असतं. म्हणजे शक्ती लावणं, पूर्ण शक्ती लावणं हे फार कठीण असतं. आणि नुसती शक्ती लावण्याचं पण काम नाही हे. समजदार शक्ती पाहिजे. आता उगीच धावपळ, पळापळ, आदळआपट आणि असं असं त्यांनी नाही. ते समजदार शक्ती, एनर्जी विथ अंडरस्टँडिंग शक्ती, पण जागृत शक्ती, अवेअर एनर्जी, अवेकंड एनर्जी, जागृत शक्ती, ती आपल्याला उपयोगाची असते. विकृत शक्ती उपयोगाची नाही. लगाम असलेला घोडा आणि बिगर लगामाचा घोडा, ह्याच्यात जो फरक आहे तोच. बिगर लगामाचा घोडा नुसता उधळत राहतो, शक्तीच आहे ती, पण नुसताच उधळतो. पण लगामाचा जो घोडा असतो तो विशिष्ट दिशेला चालतो. जिथे मालक त्याचा लगाम जो त्याला सांगतो त्याप्रमाणे तो घोडा शक्ती लावून पळतो आणि पोहोचवतो. पण इथं तर लगाम आहे आपणच, घोडा आहे आपण आणि मालक आहे आपणच. सती हा लगाम आहे.
सर्वसाधारणपणे. किंवा सती हा आपल्याला लागलेला लगाम आहे, आपल्या मीला लावलेला लगाम आहे. मी कुठे पळतो, बिगर लगामाच्या घोड्यासारखा मी जो आहे तो कुठे पळतो, म्हणजे आत्मभाव, अहंकार, सेल्फ, सत्काय दृष्टी, ती कुठे पळते, ती वाट दिसेल तिकडं. पण सतीचा लगाम असेल तर तीच एनर्जी संयमित होते आणि समाधीत येते. मग तिला दिशा योग्य दिशेनं नेता येतं. असं काहीसं ते काम आहे. तर बाबासाहेबांची जी शक्ती होती त्यांना जाणवलेल्या सर्वोच्च ध्येयाच्या दिशेनं ती 65 वर्ष काम करत होती जणू काही. 65 इयर्स. आणि ते 65 वर्षातलं कामही ते काही 65 वर्षातलं काम नव्हतं ते. याचा म्हणजे 500 वर्षाचं काम त्यांनी एका 65 वर्षात असं करून ठेवलं की ते समजून घेतलं तर, आणि त्याच्यात बुद्ध मिसळले, तर मग जगाला दुसरीकडे कुठंच पळायची गरज नाही. जगाला तोच फार मोठा लगाम आहे. तर आजच्या या दिवशी बाबासाहेबांना आपण अभिवादन करून या 82व्या गाथेकडे, पंडित वग्गातल्या 7व्या गाथेकडे आणि धम्मपदातल्या 82व्या गाथेकडे आपण पाहू. आणि अ, त्याच्यातही पुन्हा बाबासाहेबांचं जीवन मला ते दिसलं मगाशी वाचल्यानंतर, पाहिल्यानंतर, की सत्पुरुष कुठंच आसक्त होत नाहीत. आता तसा त्याचा अर्थ नाही खरं म्हणजे त्या गाथेचा. गाथा अशी आहे, सब्बथवे सत्पुरुषा चजंती आलेलं आहे, ते प्रिंटिंग मिस्टेक आहे. यजंती आहे ते, किंवा य आहे तो, य किंवा व आहे, पण ते चुकून चजंती झालं, ते मिस्टेक. म्हणून आपण जसं आहे तसं कोणतंच काही स्वीकारत नाही. आपण स्वतः थोडस पाहतो, तौलनिक अभ्यास करतो. सपथवे सपुरिसा सपथवे सपुरिसा यजंती न काम कामा लपयन्ति संतो सुखेन पुट्ठा अथवा दुःखेन न उच्चावचं पंडिता दर्शयन्ति. तर याचा अर्थ जो आहे ना, शब्दशः अर्थ फार इंटरेस्टिंग आहे. आणि तो असा आहे, सब्बथ वे सत्पुरुषा यजंती. यजंती, त्या काही ठिकाणी वजंती केलेला आहे. जे काय ते काही पाली शब्द आपण समजून पण घेऊ शकत नाही, त्याचं इतके विकृत स्वरूप झालेलं आहे. ते सगळं त्रिपिटकातच बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे, हे आपण पाहतो. याला परत ही गोष्ट परत बाबासाहेबांनी कालच्या दिवशीच लक्षात आणून दिलेली आहे, 5 डिसेंबरला 56 साली, त्या प्रस्तावनेमध्ये. पण आपल्याला ती गोष्ट लक्षात ठेवावीच लागते की सत्य काय आहे ते तपासून पाहिलं पाहिजे. अं, सबत्थ वे, वे म्हणजे वास्तविक पाहता, असं त्याचं अर्थ एक आहे. वे म्हणजे वास्तविक पाहता. सबत्थ वे सत्पुरुषा म्हणजे सत्पुरुष. यजंती म्हणजे जातात, म्हणजे सत्पुरुष हे सगळीकडेच जातात, सगळीकडे वावर असतो त्यांचा. पण ते सांसारिक भोग किंवा इच्छा, आकांक्षा यांच्याविषयी ते
व्यर्थ गोष्टी करत नाहीत, व्यर्थ बोलत नाहीत. न न काम कामा लपयंती संतो, म्हणजे शांत करणाऱ्या ज्या शांत शांत न संतो, न काम कामा लपयंती संतो, ज्याच्यामुळे स्थैर्य किंवा शांतता किंवा सद्गती मिळत नाहीत, अशा गोष्टींबद्दल, अशा कामांबद्दल, अशा काम वासनांबद्दल, सांसारिक गोष्टींबद्दल ते बोलत नसतात. ते सर्वत्र जातात, पण म्हणजे सामान्य माणसाला कसं सर्वत्र पळवणारं त्यांची काम वासना असते, त्यांच्या इंद्रिय तृष्णा असतात, त्यांचे द्वेष असतात, त्यांच्या उचापती असतात. परंतु सत्पुरुषाचं जे काही सर्वत्र जाणं असतं, ते ह्या कामभोगामागं, इंद्रिय तृष्णेमागं नसतं, ज्याच्यामुळे शांतता बिघडते. अशा गोष्टींमध्ये त्यांचं लक्ष नसतं, अशा गोष्टींच्या मागे ते पळत नसतात. आता पुन्हा आपण मगाशी बाबासाहेबांचा जो उल्लेख केला, त्यांचं त्यांचं जे काही सर्वत्र वावर जो होता, सर्वत्र जाणं जे होतं, अगदी अं, त्यांचे सुरुवातीचे दिवस असो नाही तर शेवटचे दिवस असो, त्यांचं जे सर्वत्र जो संचार होता, तो सत्कर्मासाठीच होता, उपभोगासाठी नव्हता. केवळ पाहिजे ते करणं, मनात आलं ते करणं, असा नव्हता उद्देश. त्याला सर्वोच्च उद्देश होता तो मनामध्ये, म्हणजे सम्यक संकल्प, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, समज होती ती कशासाठी आपल्याला जीवन द्यायचंय. त्याच दिशेनं त्यांचं ते काम चाललेलं होतं, त्याच दिशेनं त्यांची गती होती, असा एक अर्थ याच्यातून पण निघतो. मग पुढे काय होतं, सुखेन फुट्ठा अथवा दुःखेन, सुख असो किंवा दुःख, याच्याशी कॉन्टॅक्ट आला, फुट्ठ. आपण फुट्टस्स लोकधम्मे ही परवा पाहिलं ना, काही दिवसापूर्वी, फुट्टस्स लोकधम्मे ही चित्तं यस्य न कंपती. असं एक काही दिवसापूर्वी आपण महामंगल सूक्तातली गाथा पाहिली, तर फुट्ट म्हणजे स्पर्श होणे, म्हणजे त्याच्या संपर्कात जाणे, म्हणजे सुखाच्या संपर्कात किंवा दुःखाच्या संपर्कात, म्हणजे सुख येवो किंवा दुःख येवो. सुखेन फुट्टा अथवा दुःखेन न उच्चावचं पंडिता दत्सयंती. त्याच्यामध्ये मग सुख मोठं आणि दुःख लहान आणि सुख मोठं, असं वर खाली उच्च नीचता अशी त्याच्यामध्ये पाहत नाहीत. याचा अर्थ असा, सुख आणि दुःख हे जीवनाचे धम्म आहेत, म्हणजे त्याच्याकडे समानतेनं पाहणं, धम्म म्हणून पाहणं, सत्य म्हणून पाहणं, हे असंच असतं. सुख आणि दुःख हे असंच असतं, जीवन हे यातच बनलेलं आहे. ही हे ही गोष्ट सत्पुरुष लक्षात घेतात, असं या गाथेचा अर्थ निघतो. आणि त्याच्यामुळं सुख आलं की मग सुखाला धरण्यामागं त्याचा लोभ, ती तृष्णा आणि त्याच्या मागं पळापळ करणं, हे एक आपलं सामान्य माणसाचं जीवन असतं. नाही तर मग दुःख आलं की मग खचून जाणं, गप्प बसणं, जड होणं, निस्तेज होणं, आळसात पडणं, निराश होणं. तर ते दुःखाने तो दुःखी जास्त दुःखी होतो, आणि सुखाच्या मागं आणखीन सुखासाठी धावपळ करतो, पळापळ करतो. ते ते वरच्या दर्जाचं वाटतं आणि खालच्या दर्जाचं वाटतं. तर सत्पुरुषांना हे वर्तन खालचं असं काही नसतं. म्हणजे जे धम्म मार्गावर असतात, अर्थात हे कोणाला दिसतं, जो भानावर आहे त्याला. जीवनातले हे जे धम्म आहेत, सुखदुःखाचे धम्म, जसे काल आपण पाहिलं, काल परवा, लोकधम्म, यश अपयश, निंदा स्तुती, सुख दुःख, लाभ हानी. तर त्यातलं सुखदुःख जे आहे, ते ह्या सुखदुःखामध्ये आपलं मन सामान्य चित्त ह्या सुखदुःखामध्ये हेलकावे खात असतं. सुख पाहिजे, दुःख नको, सुख पाहिजे, दुःख नको, याला वाढवा, याला कमी करा, याला दाबून टाका, याला अजून मिळवा. तर हे तृष्णा जी असते, हे लोभ आणि द्वेष, कारण सुख दुःख नको असतं, त्याचा द्वेष असतो, त्याचा राग असतो, त्याचं चीड असते.
सुख पाहिजे असतं, त्याचा लोभ असतो, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. तर हे पाहिजे आणि नको ह्याच्यामध्ये चित्ताचे हेलकावे चाललेले असतात. मनाचे त्याच्यानुसार विचारांचे हेलकावे म्हणजे मनाचे हेलकावे चाललेले असतात. तर ह्याचं जर भान असेल आपल्याला आतून, कारण हे आत चाललंय, कायेत चालू आहे, मनात चाललेलं आहे, चित्तात चाललेलं आहे, जाणीवात चाललेलं आहे. तर ह्याचं जर भान असेल, तर ते भान, ती सती, ती जागृती आपल्याला आपोआपच संयमित करते. कारण सतीमुळे ते ज्ञान येतं, भान येतं, सतीमुळे भान येतं. भान आल्यामुळेच आपल्याला समज येते, अंडरस्टँडिंग, दृष्टी मिळते. दृष्टी मिळाली की मग आपल्याला कळतं हे असं असं आहे. तर सुख आणि दुःख हे एक चांगलं आणि दुसरं वाईट असं नाही. तो निसर्गाचा नियम आहे, तो ते सत्य आहे. विशेषतः दुःख हे सत्य आहे, कारण सुख टिकून राहत नाही, त्याच्या मागे दुःख दडलेलंच असतं. कारण सुख हे सापेक्ष असतं, कशाच्या तरी आधारावर असतं, ते अवलंबून असतं. म्हणजे अमुक एक मिळालं म्हणजे आपल्याला सुख मिळालं असं आपल्याला वाटतं, परंतु जे अमुक एक मिळालेलं असतं ते टिकून राहत नाही. कारण त्याला नष्टधर्मी आहे ते. जगातली कोणती प्रत्येक गोष्ट ही नष्टधर्मीच आहे, कारण अनित्य आहे, प्रवाहित आहे. नष्टधर्मी म्हणण्यापेक्षा ती परिवर्तित होणारी आहे, बदलणारी आहे. कोणत्याही गोष्टीचं, बारीक सारीक कोणत्याही गोष्टी, अगदी अणुरेणूचं सुद्धा अंतिम अस्तित्व जे आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल ज्याला म्हणतात, की प्रत्येक गोष्टीतला स्मॉलेस्ट पार्टिकल म्हणजे त्याचा जो अणू आहे, परमाणू आहे, ती शेवटी एनर्जी आहे. तर ती एनर्जी कधी स्थिर नसते, ती नेहमी प्रवाहित असते आणि परिवर्तित होणारी असते. म्हणजेच कोणती गोष्ट टिकून राहत नाही. मग टिकून जर राहत नाही, त्याच्यावर अवलंबून असणारं सुख हे पण टिकून राहत नाही. त्यामुळे जेव्हा असेल तेव्हा असेल, पण राहीलच याची काही गॅरंटी नाही, शाश्वती नाही. हे जेव्हा आपल्या जागृतीला लक्षात येतं, तेव्हा आपण त्या सुखामध्ये अडकून पडत नाही. ठीक आहे, मिळालं, मिळालं. पण जे आहे तेच टिकून राहणार नाही, मग त्याच्या पुढचं पाहिजे. बरं, मिळालं ते, पण त्याच्या पुढचं मिळालं. त्याचाही तोच धर्म आहे, त्याचाही तोच धर्म आहे, त्याचाही तोच गुणधर्म आहे, की ते पुढचं किती पुढचं मिळालं तरी ते टिकून राहत नाही. म्हणजे आपण लहान असताना समजा आता आपल्याला एक ओढ असते नसते, पण ते जीवनाचं काम चालू असतं. आपण लहान असतो, आपण तरुण होतो पुढे, बाल म्हणजे वयाने बाल असतो आणि अंडरस्टँडिंगने पण बाल असतो. पण आपण पुढे वयात येतो म्हणजे तरुण होतो. ते तरुण पण चांगलं वाटतं, कारण ते एनर्जेटिक असतं, आरोग्य चांगलं असतं आपल्याला. त्यामुळे ती शक्ती असते आणि मग ती शक्ती जास्त अशी उच्छृंखल असते, चंचल असते आणि भान नसेल तर दिशाहीन असते. मग ती शक्ती आपल्याला, त्याच्यातून एक आनंद मिळतो, सुख मिळतं, कारण पाहिजे ते करता येतं, ऊर्जा असते, शक्ती असते. त्याच्याबरोबर संपत्ती असेल, अनुकूल परिस्थिती असेल, तर मग आपण एन्जॉय करण्यामध्ये, उपभोग घेण्यामध्ये आपण धावपळ करतो. आणि धावपळ करता करता आपल्याला असे वाटतं की आणखीन पाहिजे, आणखीन चांगलं पाहिजे, आहे ते मिळालेलं टिकून राहिलं पाहिजे. म्हणजे माझ्यातली पण एनर्जी टिकून राहिली पाहिजे, ऊर्जा टिकून राहिली पाहिजे, मला असाच उपभोग घेता आला पाहिजे. असं बोलता 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 म्हातारपण येतं. असं करता 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 म्हातारपण येतं. आणि मग जे पाहायचं ते दिसत नाही, जे ऐकायचं ते नीट ऐकू येत नाही, जी खायची इच्छा असते ते नीट पचत नाही. बाकीचे आजार निर्माण झालेले असतात त्याच उपभोगामुळे, मागच्या मागच्या कर्मामुळे पुढचं फळ. मग ते म्हातारपण आणखीन, आणि त्या म्हातारपणात इच्छा त्याच असतात ज्या तारुण्यात असतात किंवा बालपणात असतात. त्या म्हातारपणात त्याच इच्छा असतात, मी तसंच करील, आणि तसं तर काय होत नाही, तसं तर काय होत नाही.
आणि म्हातारपणात जर भान नसेल तर तेच विचार करता करता, तीच चिंता करता करता, आणखीन स्वप्न पाहता पाहता मृत्यू कधी येऊन ठेपतो कळत नसणार आहे. आता आपण अजून मेलो नाहीत, पण आता असंच जर बिगर भानाचं, बिगर सतीचं जर मरण आलं तर मग आपली अवस्था तशीच होणार आहे. कारण लगामच नाही जीवनाला, सतीचा जागृतीचा लगामच नाही, त्याच्यामुळे समज नाही, जीवनाची समज नाही. मग काय, जे जे बालपणात होतं तेच तरुणपणात, तेच म्हातारपणात, आणि तेच मृत्यूच्या वेळेला. इच्छा, आकांक्षा, तृष्णा तसाच कॅरी फॉरवर्ड, त्याच्यात पुढे जातात. आणि तृष्णा ही एनर्जी आहे, शक्ती आहे. चित्त, मन ही शक्ती आहे, आणि शक्ती कधी मरत नाही. शरीर मरेल पण शरीरातली शक्ती मरणार नाही. मग पुढचा पुनर्भवाचा मुद्दा येतो, त्याला लोक पुनर्जन्म वगैरे म्हणतात. पण आता ते पुढं काय असेल आपल्याला नाही माहिती. आपल्याला हेच माहिती नाही तर पुढचा काय विचार करायचा. तर आत्ताचंच पाहूया, वर्तमानातलंच पाहूया. तर वर्तमानातलं पाहता पाहता आपण वर्तमानातल्या क्षणामध्ये येतो. या आणि या क्षणामध्ये येतो आणि हा क्षण गतिशील आहे. जसं घड्याळाची टिकटिक पुढं पुढं चाललेली असते, आन अपान चालूच असतं. हे जे जैविक घड्याळ जे आहे, बायोलॉजिकल क्लॉक, हे जे जैविक जीवनाचे जे घड्याळ आहे ते पण पुढं चाललेलं आहे. ते पण पुढं चाललेलं आहे. तेच हे टप्पे आहेत, जन्म, जरा, व्याधी, मरण. हे टप्पे जे आहेत, हे टप्पे म्हणजे पुढं जाणारं घड्याळ आहे जणू काय. पण ते आपल्याला जाणवत नाही, कारण आपण आपल्यात नाही. जेवढे आपण आपल्यात असतो तेवढं आपल्याला हे जैविक घड्याळ समजतं, की म्हणजे जीवन समजतं. आणि जीवन जर समजलं, जीवनातलं हे वर्तमान समजलं, मग वर्तमानामध्ये काय केलं पाहिजे हे पण समजतं, आणि मग जीवनाचा सदुपयोग होतो. आणि हे आधीच जर समजलेलं असेल तर तो संकल्प पण तयार होतो की कशासाठी जीवन दिलं पाहिजे. आणि मग तसाच जीवनाला आकार मिळतो. बाबासाहेबांचं, बुद्धांचं काम हे असंच दिसतंय. आधी त्यांचा तो संकल्प आधी ठरलेला होता. अस्पृश्यता निवारण ते आधीच बालपणातच, ते लहानपणीच ते ठरलंय जणू काय. किंवा बुद्धाला पण लहानपणीच ते जणू काय कळालं, ते झाडाखाली बसले होते. शुद्धोधन नांगर चालवतायत तर ते झाडाखाली बसले आणि स्वतःशी कनेक्ट झाले, सावधान झाले, जागृत झाले. नेमकं काय होतं ते त्यांना लक्षात आलं नसेल त्यावेळेला, म्हणून ते नंतर बाहेर पडल्यानंतर त्यांनी जे काही 7 वर्ष ध्यान साधना, अमकं धमकं तपश्चर्या ज्या काही केल्या, तर ते हे बालपणचा तो अनुभव कदाचित तो तेवढा तीव्र लक्षात आला नसेल, स्पष्ट लक्षात आला नसेल. कारण ते संशोधन करताना ज्या अनेक शेकडो, हजारो, लाखो गोष्टी पुढे येतात, तर त्याच्यात कधी-कधी मूळ मुद्दा हा बाजूला पडतो आणि आपण बाकीच्या ठिकाणी धडपड करत राहतो. तसं काहीच झालं असण्याची शक्यता आहे. आणि मग बुद्धगयेला तो लहानपणचा तो क्षण त्यांच्या लक्षात येतो. आणि मग तिथूनच ती सतीचा अभ्यास, जागृतीचा अभ्यास हा कंटिन्यू झाला असेल. तो अनुभव आधीच त्यांना आला होता. तो कंटिन्यू झाला आणि मग त्याच्यातून संपूर्ण जागृती. मग ध्यान, जागृती याच्यातला काय फरक आहे वगैरे त्यांना मग ते लक्षात आलं असेल. ध्यान म्हणजे काय आणि सती म्हणजे काय. तर दोन्ही मनाचेच अंग आहेत, पण दोन्हींचं स्वरूप वेगळं आहे. वगैरे वगैरे. तर या क्षणात येणं गरजेचं असतं. म्हणजे मग त्या गोष्टी कळतात. वर्तमानात येणं महत्वाचं असतं. आणि वर्तमानात येणं म्हणजे वर्तमान श्वास, वर्तमान काया, वर्तमान जाणीवा,
वर्तमानातले चित्त, वर्तमानातले विचार, वर्तमानातलं पाहणं, वर्तमानातलं ऐकणं, बोलणं, चालणं, बसणं, उठणं, झोपणं, बोलणं, काय बोलतो ते कळणं, बोलण्यात बोलणं, पाहण्यात पाहणं, ऐकण्यात ऐकणं, वर्तमानात जे आहे त्याच्यात सती, त्याचं भान, असा तो अभ्यास आहे, दिसतो. आणि मग ते सगळं जाणवतं. जे असे जे लोक असतात हे इकडं तिकडं पळापळ करत नाहीत. अशा अर्थाची ही गाथा आहे. इच्छा, आकांक्षा, तृष्णांच्या मागे पळत नाहीत. सुख असो की दुःख असो त्याच्यामध्ये वर खाली होत नाहीत. उच्चा वचन असं सुख पाहिजे आणि दुःख नको असं नाही. जे आहे ते आहे. त्यांना पंडित म्हटलेलं आहे. तर पंडित वग्गातली ही 8वी गाथा आज आपण पाहिली. आज 8वी गाथा पाहिली आणि धम्मपदातली 83वी गाथा. आपण सुरुवातीला 82-7 असं काहीतरी म्हटलो. ती 83 आणि 8वी गाथा आहे. 83 धम्मपदातली, 8वी पंडित वग्गातली. तर या ठिकाणी माझ्या बाजूने मी थांबतो. आज तेवढी ऊर्जा नाही माझ्यामध्ये. ते काल त्या गोळ्या घेतल्यामुळे किंवा सर्दीमुळे. तरी मी या ठिकाणी थांबतो आणि तुमच्यासाठी वेळ देतो. बोला, म्हणजे आपण रेकॉर्डिंग चालू ठेवू शकतो. रेकॉर्डिंग चालू ठेव म्हणजे याचा अर्थ असा की जे बोलतील त्यांनी सावधानतेनं बोलायचं. आणि मध्ये गॅप ठेवायचा नाही जास्त. जेवढे जेवढे क्षण जातात. परत बोला. बाबासाहेब समजण्यासाठी. बाबासाहेब समजण्यासाठी म्हणजे आयुष्यातील प्रत्येक क्षण हा तो एक वेगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे लक्षात येतोय. कारण याच्या अगोदर बघा सर, आम्ही बाबासाहेब वाचत होतो, फक्त वाचत होतो आणि तो प्रसंग लक्षात पण राहत होता, परंतु बाबासाहेबांना समजून घेत नव्हतो. त्या दृष्टीने विचार कधीच झाला नाही आमचा. आज लक्षात येतंय की बाबासाहेबांच्या छोट्याशा कृतीमध्ये सुद्धा आमच्यासाठी खूप काही करून गेलेले आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. साधू साधू. आजचा दिवस तसा म्हणजे आपल्यासाठी तो एक दुःखाचा म्हणण्यापेक्षा नाही, पुण्यानुमोदन, जे पुण्य बाबासाहेबांनी केलेलं आहे त्याला आम्हाला कॅश करायचंय, ते पुण्य आम्हाला बघायचंय, त्याच्यामध्ये शोधायचंय. साहेब, माझ्या दृष्टीने दुःखाचा दिवस नाही हा. बर. ते गेलेलेच नाहीत ना. हा बरोबर, कुठे गेले ते? आमच्यामध्ये आहेत. हा, जेव्हा ते जिवंत होते तेव्हाही कुठं सगळेजण त्यांच्या संपर्कात होते. बरोबर, आजही नाही आम्ही. आजही ते नाही तर आज आपण जरी त्यांच्या संपर्कात नसलो तरी आपल्यासाठी ते जिवंत आहे. त्यामुळे दुःखाचा दिवस नाही हा, उलट जास्त आठवतं त्यांच्याबद्दल. जास्त ते जिवंत होतात. बरोबर. त्यामुळे ते म्हणतात ना, महापुरुष कधीच मरत नसतात. बरोबर, ही पण महापुरुष गोष्ट. कधीच मरत नसतात. आपण यातून आपल्या एक आपण बद्दल आपल्या बोलतो मी. गाफील आपण आपल्या गाफीलपणामुळे, अजागृतीमुळे त्यांना मारत असतो. जय भीम. हा, जय भीम, बोला. बाबासाहेबांविषयी असं एक वाक्य कुठतरी मी ऐकलंय की
डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलिव्ह आंबेडकर. येस, हे फार मात्र वास्तव मला वाटतं. बरोबर आहे, बरोबर आहे, तसंच आहे ते. मृत आंबेडकर गेल्यानंतरचे आंबेडकर हे जास्त डेंजरस आहेत जिवंत आंबेडकरांपेक्षा, आणि आहेतच आहेत. आता डेंजर कशा अर्थानं, ते काय विध्वंसक नाही, ती शक्ती, ती क्रिएटिव्ह शक्ती आहे, ती ती जागृत शक्ती आणि क्रिएटिव्ह शक्ती आहे. ती आपल्याला, समाजाला, देशाला, जगाला आकार देणारी शक्ती आहे. बुद्ध आणि बाबासाहेब दोन्ही. जगाला आकार देणारी शक्ती आहे, जगाला मुक्त करणारी शक्ती आहे. ही प्रोग्रेसिव्ह एनर्जी आहे, पुढं नेणारी, पुढं जाणारी एनर्जी आहे. त्यामुळे ती डेंजर ही कोणासाठी, ज्यांना वाईट काम करायचे त्यांच्यासाठी, त्यांना ते मारासाठी बुद्ध डेंजर आहेत. विषमता ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी समतावादी आंबेडकर डेंजर आहेत. ज्यांना भेदाभेद पाहिजे त्यांना बंधुत्व मानणारी आंबेडकरी शक्ती डेंजर आहे. ज्यांना अन्याय पाहिजे त्यांना न्यायी आंबेडकरी शक्ती डेंजर आहे. ज्यांना पारतंत्र्य पाहिजे त्यांना स्वातंत्र्यवादी आंबेडकरी शक्ती ही डेंजर आहे. ती त्यांना भीती वाटते. ती आपल्याला तर आनंद वाटतो. उलट आपल्या दृष्टीनं ती जागृत शक्ती, जिवंत शक्ती आहे ती. आणि ती शक्ती कधी कधी म्हणजे आता आपल्यामध्ये पण संचार करते असं त्याचा एक अर्थ निघतो. कारण ते समानता आहे, ती एक गुणधर्मांची समानता आहे. ही गुणधर्मांची समानता फार महत्वाची आहे. समाज एक कधी होतो असा जर प्रश्न निर्माण केला तर समाजामध्ये जेव्हा ही एकच शक्ती संचार करील, आणि ती समाजाच्या जागृतीवर अवलंबून आहे. समाज जागृत झाला, जनजागृती झाली, सतीमध्ये आला, भानावर आला, तर मग ही शक्ती त्यांच्यामध्ये नॅचरली संचार करील. आणि मग समाजाला एकत्र यायला पाहिजे, एकत्र यायला पाहिजे, आरडाओरड करायची काहीच गरज नाही. ते नॅचरली होणार, आपोआप होणार. आणि स्वतःवर काम करावं लागणार आहे, आणि स्वतःसाठी प्रयत्न करावा लागणार आहे. आणि मग आपल्या अनुभवातून आपण समाजामध्ये काम करणार आहोत, आपल्या अनुभवाच्या आधारे. आणि मग खरं सामाजिक काम आणि जनजागृती होईल. मग ती, जसे बाबासाहेब हे प्रत्येक क्षणाला जिवंत होतात, तशी आंबेडकरी चळवळ ही जागृतीमुळे पुन्हा जिवंत होईल. पुन्हा ते काम चालू शकतं. तसंच्या तसं जरी नाही चाललं तरी पुन्हा ह्या आंबेडकरी चळवळीमध्ये प्राण येऊ शकतो परत. म्हणजे अजून आपण काय मृतवत नाही झालो, परंतु ती अजून प्राणशक्ती जी आहे ना, ही वाढू शकते, खात्री आहे. आणि परत ही आता दुहेरी शक्ती आहे, आंबेडकरी बौद्ध शक्ती, अशी एक वेगळी शक्ती पण भविष्य काळामध्ये निर्माण होऊ शकते, पद्धतशीर प्रयत्न केले तर. मुघम आशा ठेवून नाही होते. जागृत प्रयत्न. त्यामुळे उतरायचे स्वतःमध्ये, आधी आधी स्वतःचं भान आलं पाहिजे. हळूहळू किरण कांबळे, सुनील साळवे, ढानके सर, शेजवळकर सर, जय भीम सर. जय भीम. बोला. काही नाही सर, आज निशब्द आहे मी, आणि हे सांगण्यासाठी मला शब्दाचा वापर करावा लागतो.
काय म्हटले? परत बोला. आज आज मी निशब्द आहे म्हटलं. हा, निशब्द आहात. अच्छा अच्छा. हा शब्द सुचत नाही हा तुम्हाला. आणि ते सांगण्यासाठी शब्दांचा वापर करावा लागतो. हा 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 हा. हं. निशब्द होणं वाईट नाही, ती अंतर्मुक्तात आहे, ती सतीच आहे. छान. हा, डाणके सर. सर, संकल्प करूया सर आजपासून. हेच बाबासाहेबांना अभिवादन म्हणून आपण हे केलं. संकल्प हा, जागृतीचा आज संकल्प. आज संकल्प करण्याचा दिवस होऊ शकतो, हा, की पुढचा पुढचा 6 डिसेंबर आपला आजच्या 6 डिसेंबर सारखा नसणार आहे. बरं. हो. आणि आपण पुढच्या 6 डिसेंबरला भेटणारच आहोत, कारण आपलं हे धम्मपदाचं पण आपल्याला हे कंटिन्युएशन अजून हे वर्षभर चालेल. आत्ताशी 82-83 गाथा झाल्या, 423 गाथा आहेत. तर पुढच्या एक म्हणजे वर्ष आजपासून 365 एक वर्ष दिवसानंतर तो तर संकल्प करायला काय हरकतच नाही. हरकत नाही, करूनच करूया. टाकायचं. करूनच टाकायचं. हा, याच्या आधीच व्हायला पाहिजे होता, पण ठीक आहे. देर आहे दुरुस्त आहे, लेट पण थेट. जब जागे तब सवेरा. हम्म. किरण कांबळे सर. मी नावं घेतो म्हणजे मुद्दाम, आता जे बोलतात त्यांचीच नावं मी बोलत असतात, त्यांची नावं मी आधी घेतो आणि बाकीच्यांनी बोलायचं. बाकीच्यांनी असं काही बोलायचं, पण जसं आपण म्हणतो की सतीमध्येच बोलायचं, जागृतपणेच बोलायचं. मोजकं बोला, पण बोला. बोलण्याची एक सवय, स्वतःला व्यक्त करण्याची सवय लावली पाहिजे. हा, बोला किरण कांबळे सर. तर खूप छान सेशन झालं. आजचा दिवस तो नेहमीच आहे. दरवर्षी आजच्या दिवशी काही बोलता येत नाही, म्हणजे असं होऊन जातं, माणूस थोडं अंतर्मुख झाल्यासारखं होतं उठल्यापासून, कालपासूनच. दुसरी गोष्ट आहे, मी असं ऐकलं इथं काल, एक मला माहिती मिळाली की पिंपरी सय्यद नावाचं गाव आहे नाशिक जवळ, 17 किलोमीटरवरती. अच्छा. तर तिथं बाबासाहेबांच्या अस्थी आहेत. पिंपरी बाबासाहेब, पिंपरी सय्यद. हा सर, बाबासाहेबांचे जे बॉडीगार्ड होते, हा हा हा. परेशजी लहूजी लोखंडे, अच्छा. तर ते खूप जवळचे होते. त्यामुळं बाबासाहेबांच्या अस्थी त्यांना काही मिळाल्या, प्राप्त झाल्या. आणि त्यावेळेसचे खासदार कर्मवीर दादासाहेब गायकवाड हम्म. यांच्या हस्ते तो सगळं कार्यक्रम पार पडून पिंपरी सय्यद इथं त्यांनी स्मारक आहे, एक चैत्य स्थापन केलेलं आहे. अच्छा. म्हणजे ते कालच कळालं मला की ज्यांना दीक्षाभूमीला जाणं होत नाही किंवा जाणं झालं नाही, तर नाशिकचे लोक इथे जातात पिंपरी सय्यदला. अच्छा. अच्छा. तर ती पण सय्यद एक पिंपरी आहे सर. हा, ते सय्यद पिंपरी का पिंपरी सय्यद असंच काही आहे. सय्यद पिंपरी सर. हा हा, नाशिकच्या जवळच आहे, 17 किलोमीटरवरती नाशिक पासून. हायवेलाच आहे ते. हा, तोही काल मला ती माहिती मिळाली. तेच म्हणतो, आजचा दिवस अंतर्मुख करणार आहे. एखादं जीवन काय, आपले असे अनेक जीवन कमी पडतील, त्यांची दृष्टी आणि कामाची व्यापकता समजून घ्यायला किंवा ते आकलन करून घ्यायला, त्या अंगाने आपण काही कण जरी त्याच्यातलं अंगीकारू शकलो जीवन जगताना, सगळ्यात पहिले तर आपलं जीवन सुखकर होईल. सुखकर म्हणजे इंटरनली, बाह्य दृष्टिकोनातून स्ट्रगल वाढेल. हम्म. कारण प्रत्येक अव्यवस्थेपुढं उभा राहणं म्हणजे तो स्ट्रगल आलाच आपोआपच. बरोबर. आतमध्ये आपोआपच शिलाचरण येईल, दृष्टी येईल, आणि हे सगळ्या गोष्टी, आपला जो विषय असतो नेहमीचा भानाचा, जागृतीचा, त्याच्यावर राहिल्याशिवाय होणार आहे नाही. पण बाबासाहेब समजून घेणं, त्याचाच सगळ्यात मोलाचा वाटा पहिले आपल्याला सतीमध्ये आल्याशिवाय ते समजणार पण आहे. सतीत आलं तरच बाबासाहेबांकडे ओढही वाढते.
एक प्रथा म्हणून राहणार नाही आजचा दिवस पाळणं किंवा विहारात गेलं, बाबासाहेबांच्या स्मृतीवर जवळ गेलं, अभिवादन केलं. असं न होता ते अभिवादन नंतर वर्षभर क्षणोक्षणी ग्रॅटिट्यूड त्या दृष्टिकोनाने त्याचे आदर व्यक्त करणं ते कार्यातूनच होऊ शकतात. एखादा कार्यक्रम शब्दाने बोलून नुसतं ते होणार नाहीये. आणि ते समाधानी राहतं आणि आपल्याकडनं होत नाहीये त्याची जागृत झाल्यावर ते बोचत राहतं मनात, की आपण काय करतोय, नुसतं खातोय किंवा दैनंदिन जीवनातच आपण एवढे वेगळे आहोत. एक अपराधी भाव तो नैराश्यात नेणारा नसावा, पण अपराधी भाव हा जागृत होऊन काहीतरी करण्याचे प्रयत्न करण्याच्या दृष्टिकोनातून होतो जागा. तर आशा करू आजचा हा 6 डिसेंबर आपल्या व्यक्तिगत पातळीवर जसा थोडासा वेगळा आहे, म्हणजे आजच्या सत्राचा शेवट तरी मला तसा करावासा वाटतो. आपण थोडंसं एक पाऊल थोडंसं पुढे टाकलं, म्हणजे अंतर्मुख झालो आपण आणि आपण एक वेगळ्या दृष्टीने आपण 6 डिसेंबरकडे पाहतोय. आत्ता सध्या या क्षणात बाबासाहेबांकडे पाहतो, बुद्धांकडे पाहतो, वेगळ्या दृष्टीने पाहतो. पुढचा 6 डिसेंबर हा याच्यापेक्षा आणखीन वेगळा असेल, प्रगत असेल, सखोल असेल, व्यापक असेल, विस्तारलेला असेल आजचा दिवस, अशी अपेक्षा करूया. आणि 6 डिसेंबरच्या निमित्तानं चैत्यभूमीवर जे लाखोंचा समाज जमा होतो 2-3 दिवस, म्हणजे तो 5 तारखेपासूनच लोक यायला सुरुवात होते. 6 तारीख आणि 7 तारखेपर्यंत चालतं ते. एवढा लाखोंचा समाज हा जर जागृत झाला या निमित्तानं, तर किती मोठी ताकद ती निर्माण होईल. आणि तो फक्त चैत्यभूमीवरच जमा होतो असं नाही, इतरत्र पण जमा होतो. जसं आता पिंपरी सय्यदची गोष्ट सांगितली, तर हा देशभरामध्ये आणि बाहेर पण, म्हणजे बाहेरच्या देशात पण आता लोक बाबासाहेबांच्या नावानं निमित्ताने एकत्र येतात. आपल्याला निमित्ताची पण गरज नाही, पण निमित्तच जरी धरलं तरी 6 डिसेंबरच्या निमित्तानं असा काही जागृत शक्तीचा काय म्हणतात, जागृत शक्तीचं दिसणं, प्रदर्शन नाही म्हणणार आपण त्याला, जागृत शक्तीचं असं व्यक्त होणं चैत्यभूमी सारख्या ठिकाणी किंवा इतरत्र असं जर घडून आलं, तर ते चित्र कसं असेल याची कल्पना केली तरी खूप मोठी, काय म्हणतात, आपली ऊर्जा वाढते त्याने, त्या कल्पनेनं सुद्धा. आणि तेच काम आपल्याला करायचंय. हाही संकल्प आपण करू. स्वतःवर तर काम करायचंच आहे, स्वतःमध्ये तर काम करायचं, ते केल्याशिवाय गत्यंतरच नाही. स्वतःला सोडून दिलं आणि बाकीच्यांचं काम आपण करू, समाजाचं काम करू, बाबासाहेबांचं काम करू, हे अशक्य आहे. त्यामुळे पुढे योग्य दिशेने जायचं असेल तर आपण स्वतः, बाबासाहेब, बुद्ध, आपण स्वतः, समाज, हा त्रिकोणाचा बेस समजा, आणि मग बाबासाहेब, बुद्ध, आणि ते आपण प्रगतीच्या हिमालयाच्या टोकावर आपण जाऊ शकतो. प्रगतीचा हिमालय, आंबेडकरी हा बौद्ध. संत एकत्र येतात सर सगळे. हा कालचा विषय आमच्या मनमाड मधला आम्ही आम्ही अभिवादनपर कॅन्डल मार्च आयोजित केला होता. हा फक्त एक एक मेसेज टाकून दिला होता आपल्या आपल्या जेवढे वार्ड आहेत तिथल्या, पण न सांगता समाज असा आहे ना पटकन एकत्र येतो सर. एक अनुभवलं रात्री मी ते. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. एकट्या बाबासाहेबांच्या नावानं, नुसत्या नावानंच, त्या शब्दानंच चैतन्य निर्माण होतं लोकांमध्ये. हो सर, हो सर.
सगळीकडे देशामध्ये पहा तुम्ही. 14 एप्रिलला मी आग्र्यामध्ये होतो. आणि आग्र्यामधली जी मिरवणूक असते 14 एप्रिलची, ती जी संध्याकाळी दुपारी अशी 14 एप्रिलला जर सुरू झाली ना दुपारी, तर ती 15 एप्रिलला सकाळी 9-10 पर्यंत ती मिरवणूक, लांबलचक मिरवणूक असते ती. आणि जसं त्या हे म्हणजे त्याला आपलं पुण्यातल्या गणेशोत्सवाचं ते ती आठवण येते. ते कसं खूप लांबलचक मिरवणूक असते आणि कुठवरही चालते. तसं त्याला झांकी म्हणतात, ते झांकी. तर एका 14 एप्रिलला मी तिथं होतो. तर पाहतच राहावं माणसाने तिथं. सगळे छोट्या गाड्यांपासून अगदी सायकलवर सुद्धा लोक तिथं त्या मिरवणुकीत असतात, पायी असतात. छोट्या गाड्या, मोठ्या गाड्या, मोठे ट्रक, अक्षरशः लांबलचक. आणि ती डेकोरेशन, झांकी ज्याला म्हणतात, ज्याला आपण ह्यांच्या ह्याच्यात आरास म्हणतो. आणि जागोजागी कार्यक्रम चाललेले असतात आणि रात्रभर चाललेले असतात. रात्रभर लोक चालत राहतात. आणि ते आंबेडकर उद्यानाच्या तिथं, जे चक्कीपाट विहाराच्या तिथं आहे. चक्कीपाट विहारामध्ये बाबासाहेबांनी बुद्धमूर्ती बसवली, ती आपल्याला माहिती असेल. त्या ठिकाणी त्या मिरवणुकीचा शेवट होतो. तिथे काही सभा पण चाललेल्या असतात. आणि चक्कीपाट विहाराच्या जवळच जे रामलीला मैदान आहे, त्या रामलीला मैदानावरच बाबासाहेबांनी ते भाषण दिलं होतं. म्हणजे आग्र्याचं रामलीला मैदान बरं का. जर आग्र्यामध्ये पण रेड फोर्ट आहे, तो म्हणजे लाल किल्ला जो आहे तो रेड फोर्ट आग्र्याचा, आणि तिथे जवळ ते मैदान आहे. त्या मैदानावर बाबासाहेबांचं 18 मार्च भाषण झालं होतं. 18 मार्च 54, काय साल मला लक्षात येणार. मग तिथे त्याचा मी एक छोटासा व्हिडिओ मी याच्यावर टाकला होता. आणि एका कार्यकर्त्याची, जे वयस्कर कार्यकर्ता आहे तो डॉक्टर नारायण सिंग, त्यांची मुलाखत मी टाकली होती. कारण ते त्यावेळेला लहान होते आणि त्यांचे वडील त्याच्यात होते. तर त्यांनी मला ते रामलीला मैदानावरचं ती आठवण सांगितली की यहाँ पर बाबासाहेब बैठे थे. तो ओटा अजून तिथे आहे. त्या ओट्यावर बसून बाबासाहेबांनी भाषण केलं होतं. ओट्यावर बसून, खुर्च्या वगैरे असं नव्हतं गर्दी. त्या ओट्यावर बसले होते आणि तिथं बसून मग ते असं पायी चालत चालत जवळच्या अशा टेकडीवरच्या चक्कीपाट विहाराकडे आले. आणि तिथं त्यांनी ती बुद्धमूर्ती बसवलेली आहे. आणि असं म्हणतात, हे जे प्रसिद्ध त्यांचं जे विधान आहे, ते आग्र्याच्या भाषणातलं, पढे लिखे लोगों ने धोखा दिया वगैरे, असं ते त्यावेळेच्या त्या भाषणामध्ये त्यांनी, म्हणजे लोकांनी छापलेल्या भाषणात तर ते वाक्य आलेलं आहे. कधी कधी ते वाक्य मला बाबासाहेब असं बोलतील असं वाटत नाही, पण ते विशिष्ट संदर्भाला धरून बोलले असतील. पढे लिखे लोक म्हणजे शिकणाऱ्या लोकांचा बाबासाहेब द्वेष कधीच करणार नाहीत. काही ठराविक लोकांसाठी ते बोलले असतील, ठराविक लोकांसाठी. पण शिक्षणाला ते पढे लिखे लोग धोखा देते हैं असा त्याचा अर्थ निघत नाही. पण ह्या विधानाचा बराच गैरअर्थ काढून एक चळवळ पण उभी राहिली त्याच्यातून, विशिष्ट लोकांची. हे माहिती असेल आपल्याला, पढे लिखे येस. लोगों ने. हा. तर ते स्टेटमेंट, ते जे विधान आहे, ते आग्र्यातलं त्या त्या ठिकाणचं, तिथं त्या मिरवणुकीचा शेवट होतो त्या जागेवर. आणि मग मोठं उद्यान आहे तिथं, डॉक्टर आंबेडकर उद्यान. सोलापूरची सुद्धा अशीच मिरवणूक असते. हा सोलापूरची मिरवणूक ही दीड हा, दिवस चालते. सोलापूरची मिरवणूक पण प्रसिद्ध आहे. बरोबर आहे. हा. आता बाबासाहेबांनी सोलापूरमध्ये एक काम केलं.
आणि सोलापूरशी त्यांचा संपर्क चांगला होता हे तर माहितीच आहे. आग्र्याशी पण असल्यामुळं आग्र्यामध्ये तशी परिस्थिती आहे. आग्र्यामध्ये पण बाबासाहेबांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. आजही मानणारा फार मोठा वर्ग आहे. आता तो संमिश्र आहे, परंतु आहे. दिल्लीमध्ये आहे. उत्तर भारतामध्ये पण फार मोठं प्रस्थ आहे बाबासाहेबांचं. ती एक वेगळी शक्ती आहे. पण ही सगळी शक्ती जागृत झाली पाहिजे आणि एक मार्गाने गेली पाहिजे. बोलावं तेवढं कमी आहे. थोडे 2-3 वाक्य परत बोला. म्हणजे आई वडील आपल्या मुलांसाठी जे काही करून ठेवतात तेवढं तर करावं लागतं. ह्या लालसेपोटी आपण बऱ्याचदा आपलं शिलाचरण तोडतो, नियम तोडतो, काही ऍडजस्टमेंट करतो. पण असं न करता बाबासाहेबांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये कधी स्वतःचे कर्तव्य घरापोटी काही साचून ठेवल्याचं आपल्याला पाहण्यात येत नाही. परंतु त्याच व्यक्तीने मूल एखादं जन्माला येण्यापासून, गर्भात येण्यापासून ते निर्वाणापर्यंतच त्याचा जन्म, सामाजिक सुरक्षितता, शिक्षण आणि त्याच सन्मानाने समाजात जगण्याचं स्थान हे जगत असतानाही कसं शीलबद्ध पद्धतीने मुक्त होण्यासाठी शुद्ध करून कसं करावं स्वतःच ही सगळी व्यवस्था करून निर्वाणापर्यंतची व्यवस्था करणारा एवढं जगात एकमेव एक्झाम्पल दिसतंय की बरोबर ज्याच्यात म्हणजे ह्याला दुसरी तोडच नाहीये. बरोबर आहे. बरोबर आहे. असंच आहे.